दात्यांच्या नावाचे फलक पूर्ववत करा, राष्ट्रवादीच्या सौ जयबुनिशा शेख यांची नगरपालिकेकडे मागणी। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयाच्या जुन्या इमारतीवरती दात्यांच्या नावाचे फलक होते आणि आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयाचे नवीन भव्य इमारत उभी राहिल्यानंतर तेथून दात्यांच्या नावाचे फलक काढण्यात आलेले आहेत व ते फलक अद्याप बसवलेले नाहीत। खोपोली शहराच्या जडणघडणीत योगदान देणाऱ्या व्यक्तींचा सन्मान राखला जावा आणि नगरपालिकेच्या दवाखान्यासाठी जागा दान देणाऱ्या दात्यांच्या नावांचे फलक नवीन इमारतीवर पुन्हा लावण्यात यावे, या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अल्पसंख्याक जिल्हा अध्यक्षा सौ जयबुनिशा हमीद शेख यांनी पुढाकार घेतला आहे। या संदर्भात त्यांनी खोपोली नगर परिषदेचे नगराध्यक्ष कुलदीपक शेंडे आणि मुख्याधिकारी डॉक्टर पंकज पाटील यांची भेट घेऊन निवेदन दिले आहे। ऐतिहासिक पार्श्वभूमी आणि दात्यांचे योगदान। खोपोली नगर परिषदेची स्थापना 1 जुलै 1971 रोजी झाली। त्यानंतर 1976 मध्ये बाबूशेठ मुल्ला हे थेट जनतेतून निवडून आलेले पहिले नगराध्यक्ष ठरले। शहराच्या विकासामध्ये त्यांचे मोठे योगदान आजही मानले जाते। याच कुटुंबातील दाऊद साहेब गुलाब मोहम्मद मुल्ला आणि मोहम्मद इस्माईल मुल्ला यांनी 1965 साली दवाखान्यासाठी 32 गुंठे जागा आणि 3000 रुपये रोख रक्कम देणगी म्हणून दिली होती। नेमका विषय काय? जुन्या दवाखान्याच्या इमारतीवर या दात्यांच्या नावाचे फलक अनेक वर्षापासून होते। नव्याने भव्य दवाखाना इमारत बांधल्यानंतर जुने फलक काढण्यात आले, परंतु नवीन इमारतीवर ते अद्याप लावण्यात आलेले नाहीत। दवाखान्याचे लोकार्पण जवळ आलेले असतानाही फलक न लावण्याने सौ जयबुनिशा शेख यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले। लोकप्रतिनिधींची सकारात्मक भूमिका या प्रश्नी गांभीर्याने दखल घेत सौ जयबुनिशा शेख यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष तथा नगरसेवक डॉक्टर सुनील पाटील यांनाही पत्र दिले असून हा मुद्दा नगरपालिकेच्या बैठकीत मांडण्याची विनंती देखील केली आहे। नगराध्यक्ष कुलदीपक शेंडे यांनी या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत फलक लावण्याबाबत सहमती दर्शवली आहे। ज्या दानशूर व्यक्तींनी शहराच्या आरोग्यासाठी आपली जमीन दान दिली त्यांचे नाव नवीन इमारतीवर असणे हा त्यांचा हक्क आहे। प्रशासनाने याकडे दुर्लक्ष करू नये। मला विश्वास आहे नगराध्यक्ष आणि अधिकारी माझ्या शब्दाचा मान राखून फलक सन्मानाने पुन्हा लावतील, असे उद्गार या प्रसंगी सौ जयबुनिशा हमीद शेख यांनी व्यक्त केले। समाजाच्या प्रत्येक बारीक प्रश्नावर आणि इतिहासाच्या जपणुकीवर लक्ष ठेवून असल्यामुळे सौ जयबुनिशा शेख यांची ओळख मुस्लिम समाजामध्ये एक जबाबदार राजकीय महिला म्हणून निर्माण झालेली आहे।